नमस्कार, नमस्ते, स्वागत है आपका और एक नए ब्लॉग में। तो आपने थंबनेल टाइटल देखा ही होगा कि हम कहाँ आए घूमने के लिए। तो ये जो डिसीजन था वो अचानक हो गया था 2 दिन पहले। हम तो आने वाले थे फ्राइडे को, लेकिन कुछ वजह से वो कैंसिल हो गया। तो मैं और अभी मेरा भाई है, तो अभी हमने रूम वगैरह ले लिए। मैं तो फ्रेश हो चुका हूँ, तो भाई अभी फ्रेश हो रहे हैं। तो हमने रूम वगैरह ले लिया, लेकिन सबसे बड़ी यही बात थी कि यहाँ पे जो आना था हमारा वही फिक्स नहीं था कि बस से आना है कि ट्रेन से आना है। तो फाइनली ट्रेन से आ गए थे हम। सबसे पहले ठाना गए, ठाने से फिर शिरडी की ट्रेन पकड़ी, यहाँ पे आ गए और 125 रुपये में काम हो गया हमारा। और ट्रेन में भी गर्दी पूरी खाली थी, जनरल टिकट थी, लेकिन पूरी टिकट ट्रेन ही खाली थी। हम सो के आए थे। और ये सुबह का कुछ ऐसा व्यू है यहाँ का। अभी आरती चालू है और दिखा था आपको वो भी। सुबह की आरती चल रही है अभी, 5:15 वाली आरती। अभी हम भी जा रहे हैं दर्शन के लिए अभी थोड़ी देर में। तो आ चुके हैं अभी हम। तो अभी हम जा रहे हैं, तो मोबाइल तो अलाउड नहीं रहता अंदर, तो रूम में मोबाइल रख देंगे अभी और दर्शन के लिए चले जाए। आता रेडी झालो आहे आता, भाऊ पण रेडी झाला आहे, मी पण रेडी झालो आहे। तर आता चाललो आहे आम्ही। तर कसं मोबाईल तर आतमध्ये अलाउड नाही, तर मोबाईल इथेच ठेवायला लागेल। तर दर्शन करून भेटू आता अर्ध्या नाही तर 1 तासात, बघू किती टाईम लागतो आहे। चला बाय। आता आम्ही दर्शन वगैरे करून आलो आहे, तर आता नाश्ता करायला चाललो आहे। साधारणपणे 1 ते 1.5 तास गेला वेटिंग रूममध्ये थांबलेलो तोपर्यंत, आणि 15 मिनटामध्ये दर्शन झालं। आरती चालू होती त्यामुळे थांबायला लागलेलं आधी। आता काय नाही, नाश्ता करून चालू, तर बघू पुढे काय प्लॅन। दर्शन वगैरे झालं आहे एकदम मस्त। आता प्रसाद घ्यायला चाललो आहे आम्ही, नंतर पण घेऊ शकतो, पण आता आमचा जरा प्लॅन आहे की शनी शिंगणापूर जायचं, म्हणून प्रसाद वगैरे घेऊन ठेवतो आत्ताच, नंतर असं घाई नको व्हायला। आणि गर्दी आहे पण एवढी गर्दी नाही। आलं आहे आता, नाश्ता वगैरे झाला आहे। आता चाललो आम्ही शनी शिंगणापूरला। तर ते 1 जण भेटलेले, तर ते बोलले की पर पर्सन 200 रुपये, पण ते बोलले तुम्ही या। मग आम्ही थोडं ते 1-2 वर्षापूर्वी आलो ना, तेव्हा इथून एंट्री होती, पण आता जी एंट्री आहे ना ती समोरून एंट्री केली, इथून टर्न मारून अशा आतमध्ये एकदम जातात। आता इथून एंट्री बंद झाली। सिंगापुर को यहाँ का कुछ ऐसा है मंदिर वगैरह, तो जाते दर्शन को। लेकिन यहाँ पे बहुत बड़ा स्कैम जैसा ही है कि मतलब हम गाड़ी से उतरे, तो वहाँ के 2-3 थे दुकान वाले, तो हमको उन्होंने बुलाया और डायरेक्ट जो रहता है मतलब देव को जो ये करते हैं, तो डायरेक्ट ऐसा बोलने लगे कि ये बोलो वो बोलो। तो बाद में हमको उन्होंने रेट बताया, तो हम बोले कि हमारी मर्ज़ी ना, हमें लेना है कि नहीं, बाकी का बात की बात है। बोले तुमको लेना ही नहीं तो तुम हमारे दुकान के यहाँ पे आए क्यों? तो हमने तो उनको बोला कि हम तो नहीं मतलब आपने हमको बुलाया था, हम थोड़ी आ रहे थे। तो ऐसे करके उनसे ज़रा बहस हो गई थी, लेकिन हो गया अभी। ऐसा ज़रूरी नहीं है कि मतलब आप आ रहे हो तो लेना ही ज़रूरी है। चलो देखते हैं, अभी दर्शन करते हैं, बाकी का जान दो जो भी हुआ। अभी आ चुके हैं अभी मंदिर के यहाँ पे, देखो ये एंट्री है। तो ये प्रसाद है। दर्शन वगैरे झालेले आता, तर आता परत आता शिर्डीला चाललोय। गाडी रेडीच आहे तिथे। तर तुम्ही पण इथे आल्यावरती जरा लक्ष द्या, म्हणजे फर्स्ट टाइम बोलून तुम्हाला पण ते बास्केट घ्यायला बोलते, तर लक्ष द्या फक्त। शिरडी को आ गया अभी,
तो यहाँ पे अभी पहले खाना खाते तो आगे मिलते। आता जेवण झालेलं आहे, तर आता आम्ही चाललो आहे परत हॉटेलवरती। तुम्ही जर येणार असेल तर इथेच आहे जेवणाचं, इथे येऊ शकतात। जेवण तर खूप म्हणजे चांगलं असतं। तर आमचे साईबाबाचं पण दर्शन झालं आहे आणि ते शनी शिंगणापूरचं पण दर्शन झालं। फक्त ते शनी शिंगणापूरमध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला, पण आता काय नाही, साईबाबाचं दर्शन जे झालं ते एक नंबर झालेलं। इथली जी मॅनेजमेंट असते ना तीच खूप चांगली असते। लास्ट इयर मी आलेलो तेव्हा इथे म्युझियम वगैरे नव्हतं, पण आता शिर्डीचे इथे म्युझियम वगैरे झाले, परत ते गार्डन झालं आहे। तर चाललो आहे हॉटेलवरती। जो पण शनी शिंगणापूरचा एक्सपिरियन्स होता तो माझा आणि माझ्या भावाचा होता। आता तिथे कसं आहे म्हणजे 10ची वस्तू असेल ती 20-30 रुपये एक्स्ट्रा घेतो, आणि तेच आम्हाला जरा तो एक्सपिरियन्स आमचा होता। तुमचा एक्सपिरियन्स कसा असेल तर तुम्ही गेले त्याचा कमेंटमध्ये सांगा, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तिथे। बाकी आता काय नाही, फक्त ते लाडू घ्यायचे प्रसादचे, आणि आता रूमवर चाललो आहे, आराम करू। आणि रात्रीची ट्रेन आहे आता, तर रात्री निघायचं आपल्याला। रात्रीचं दर्शन वगैरे झालं आहे सगळं, त्यावरून तुम्ही आरती आणि रूम बुक करू शकता। शिर्डी स्टेशनला आलो आहे, पण 10:20ची ट्रेन होती। आम्हाला यायलाच लेट झाला, आम्ही झोपून गेलेलो एकदम। तर आता बघू, 10 मिनटात आलो तरी, पण जसं शेअरिंग नव्हती, डायरेक्ट पर्सनल रिक्षाने आलो, तर याला थोडं हे झालं। म्हणजे उद्या कामाला जायचं म्हणून काही ऑप्शन नव्हतं, तर बघू आता जागा भेटते की नाही, तिकीट काढू जाऊ आता घरी। नाशिक स्टेशनला पोचलो आता, 1:15 वाजलं आहे, अजून 2 तास लागेल कल्याणला उतरायला। घर के पास आ गया अभी, तो वीडियो यहीं पे अभी बंद कर देते हैं। तो वीडियो अच्छी लगी होगी तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए, और जल्दी ही उज्जैन के व्लॉग्स भी आने वाले हैं। पिछले महीने हम उज्जैन भी गए थे, तो ये व्लॉग गिरने के मतलब ये व्लॉग आने के बाद 2-3 दिन में वो भी आ जाएंगे। तो चलो बाय।